महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलादपूर तालुक्यात भाजपाला मोठे बळ, कृष्णा कदम व सुरेंद्र चव्हाण यांचा जाहीर पक्षप्रवेश। पोलादपूर तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या असून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले वैद्यकीय दूत कृष्णा कदम तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक सुरेंद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला। हा पक्षप्रवेश नामदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच निवडणूक प्रमुख सतीश धारप तसेच जिल्हाध्यक्ष व खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते पार पडला। या पक्षप्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे पारडे जड झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। सामाजिक कार्यातून जनतेशी घट्ट नाते निर्माण करणारे कृष्णा कदम आणि राजकीय व संघटनात्मक अनुभव असलेले सुरेंद्र चव्हाण यांच्या प्रवेशामुळे भाजपाच्या संघटनात्मक ताकदीत लक्षणीय वाढ झाली आहे। या कार्यक्रमास खासदार धैर्यशील पाटील यांच्यासह निवडणूक प्रमुख सतीश धारप, आमदार रविशेठ पाटील, बिपिनदादा म्हामुणकर, नारेंद्र राठोड, पोलादपूर तालुकाध्यक्ष वैभव चांदे, पोलादपूर शहराध्यक्ष महेश निकम, सुदेश उतेकर, उपसरपंच राजेश उतेकर, दीपक कासार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। यावेळी आगामी निवडणुकांसाठी उमेदवारीही जाहीर करण्यात आली। लोहारे जिल्हा परिषद गटातून कृष्णा कदम तर कोतवाल पंचायत समिती गणातून सुरेंद्र चव्हाण यांना भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली। या जाहीर पक्षप्रवेशामुळे पोलादपूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता असून भारतीय जनता पार्टी अधिक बळकट होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी नितेश शेराळ, तृप्ती भोईर, पोलादपूर।